मराठी भाषा दिन साजरा होत असताना मम्मी पप्पा हे शब्द पालकांनी मुलांना न शिकवता आई बाबा हे शब्द शिकवायला पाहिजेत। तर बदलापूर प्रकरणांमध्ये ITO संदर्भात सर्व संघटनांनी अशा विषयात लक्ष देणं गरजेचं आहे। अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य करण्यात आलेलं आहे। मनीषा कायंदे यांच्याकडून त्यांच्याशी संवाद साधले आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। आपल्याबरोबर आहेत मनीषा कायंदे। आज मराठी भाषा दिन आहे। आमदार मनीषा कायंदेंना आपण विचारूया, कशा पद्धतीने तुम्ही या भाषा दिनाबद्दल बघताय? माझं एक म्हणणं आहे की मराठी भाषा दिवस केवळ शासनाने साजरा करायचा का? घराघरामध्ये आज जे मम्मी पप्पा हे जे बोललं जातं ते का बंद होत नाही का? आई वडील आई बाबा शिकवत नाही, आजी आजोबा शिकवत नाही का? चाचू म्हटलं जातं का? जिजू म्हटलं जातं? ही शब्द तुम्ही हिंदीतनं आणून तुम्ही त्याला मराठी केल्यासारखं दाखवताय। माझा मुळात प्रश्न प्रत्येक पालकांना आहे। म्हणजे मी असं मराठी शाळा किंवा इंग्रजी शाळा तुम्ही कुठल्या शाळेत घाला असं यावर नाही आहे, पण निदान घरी तरी तुम्ही मम्मी पप्पा मम्मी बोलणं बंद करणार की नाही? हे प्रत्येक आईची आणि प्रत्येक वडिलांची जबाबदारी आहे। ती तुम्ही जबाबदारी झटकायची आणि सगळं शासनावर टाकायचं, हे चुकीचं आहे। ताई, बदलापूरमध्ये पुन्हा एकदा वाईट घटना घडलेली पाहायला मिळते। एका बसमध्ये विद्यार्थिनीवर विनयभंग झालेला आहे। कशा पद्धतीने बघताय? नाही, ह्या घटना जर का वारंवार होत असतील तर हे चिंताजनक आहे। RTO डिपार्टमेंटनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। ज्या स्कूल बसेस आहेत त्यांच्या महिला अटेंडंट असली पाहिजे आणि ती महिला जी आहे तिने लक्ष दिलं पाहिजे आणि एखाद्या वेळा ती गैरहजर असेल तर मग दुसरी सोय केली पाहिजे किंवा याच्यामध्ये एखादा पालकसुद्धा त्याच्यात मदत करू शकतात। परंतु हे वारंवार होत असेल तर असल्या लोकांना अगदी वाईटातली वाईट शिक्षा दिली पाहिजे। मम्मी पप्पा हे शब्दच पहिले डिक्शनरीतनं काढून आई बाबा असं मुलांना पालकांनी शिकवलं पाहिजे, असं मत मनीषा कायंदे यांनी व्यक्त केलेलं पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोदसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।